रत्नागिरीत सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, जिल्हा परिषद संपापासून अलिप्त। रत्नागिरी जिल्ह्यात आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आरपारची लढाई सुरू झाली असून राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक कर्मचारी समन्वय समितीच्या आवाहनानुसार कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे। मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जयस्तंभ परिसरात शेकडो कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शासनाच्या धोरणांचा जोरदार निषेध केला आणि आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। समन्वय समितीने सरकारवर आश्वासनांची पूर्तता न केल्याचा घणाघाती आरोप केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्राद्वारे आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे। पुरुष परिचर्या पदावर नेमणुकीचा आहे आणि आज आम्ही जो हा राज्यव्यापी संप पुकारलेला आहे तो पूर्ण महाराष्ट्रामधून 17 लाख कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। तरी ठाणा, पुणे, नागपूर, रत्नागिरी या सर्व मनोरुग्णालयामध्ये आज संप पुकारण्यात आलेला आहे। आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे आमच्या मुलांना सेवेमध्ये घेण्यात यावे, आमच्या पश्चात किंवा अनुकंपा तत्वाखाली सुद्धा त्यांना घेण्यात यावे। त्याच्यानंतर आमचं जे सेवानिवृत्तीचं जे वय आहे ते सुद्धा 60 वर्ष करण्यात यावं। जुनी पेन्शन योजना असं सुद्धा आमचा एक विषय आहे। या जे आमच्या मागण्या आहेत आज आम्ही शासनाकडे निवेदन देऊन सुद्धा शासनाने ह्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे आज आम्हाला हा संप पुकारावा लागलेला आहे। तरी जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप असाच कायमस्वरूपी चालू राहील आणि त्याच्यानंतरच माघार घेतली जाईल जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही।